नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण एक व्हिडिओ करतोय बघा आपल्या प्लॉटचा, की कशा पद्धतीनं आपल्या पिकांना आता कांडे पकडायला सुरुवात झालेली आहे. तर आता जर तुम्ही नीट बघितलं तर या फुटव्या हे जो गड्डा आहे थोडक्यात ऊसाचा, त्याला बघा 8 ते 9 टोटलमध्ये जवळपास फुटवे आलेले आहेत. तर ही फुटवे कशा पद्धतीनं डेव्हलप झालीत बघा. खूप चांगलं अंतर प्रत्येक फुटव्यामध्ये आहे, त्यामुळे ते खूप चांगलं काय झालेलं आहे, उगवलेलं आहे किंवा सर्वाईसुद्धा झालेलं आहे. आता आपल्या या पिकाला आपण काय करणार आहोत, आता आपण याला खताचा डोस लवकरच देणार आहे आणि लवकरच आपण याला भरणी करून सोडणार आहे. माती लावायची परत गरज आता याला तयार झालेली आहे. आणि आपला आता पुढचा जो गोल राहील तो म्हणजे आता जे आलेल्या कांड्या आहेत या कांड्यांना आपण कसं लांब पेरातले अंतर कसं वाढवू शकतो, त्यानंतर जे कांड्या आहेत ते कशा पद्धतीनं आपण जाड होण्यासाठी प्रयत्न करू शकतो, हा आपला ह्याच्यामध्ये आता गोल राहणार आहे. तर आता असा का रिझल्ट आला, तर याचं एक खूप महत्त्वाचं कारण आहे की आपण वारंवार आपल्या या प्लॉटची व्हिडिओ करत आलो आहे. जर तुम्ही नीट बघितलं असेल तर भरपूर वेळा आपण या प्लॉटला वेगवेगळ्या जीवाणूंचा जो आहे तो उपयोग केला आहे. प्रामुख्यानं आपण नत्रस्फुरद पालाशचे जीवाणू असतील, त्यानंतर ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, बॅसिलस असेल, त्याच पद्धतीनं जे काही हुमणीचे असतील म्हणजे कीटकनाशक असतील, तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या या जीवाणूंचा उपयोग आपण स्टेज वाईज करत आलो आहे. म्हणजे अळवणी करण्यापासून पाटपाण्यानं म्हणजे थोडक्यामध्ये माती लावल्यानंतर पाणी देणे, पहिल्या 3 महिन्यामध्ये, त्याच्यानंतर खतं टाकल्यानंतर आपण ह्याला आपले जे जीवाणू आहेत ते देणे, असं सलग आपण आपल्या जीवाणूंचा उपयोग करत आलेलो आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपला भरणीचा डोस झाला की याच्यानंतरसुद्धा आपण काय करणार आहे, परत एकदा जीवाणू सोडणार आहे. यावेळी आपल्या जीवाणूमध्ये ॲझोटोबॅक्टर असेल, PSB असेल, KMB असेल, ट्रायकोडर्मा असेल, मायक्रोरायझा असेल, त्याच पद्धतीनं सुडोमोनास असेल, ट्रायको असेल, बॅसिलस असेल आणि इतर जर म्हटलं तर हुमणी जे कीटनाशक आहेत थोडक्यात वर्टिसिलियम, बिवेरिया आणि मेट्रायझम, ह्या जीवाणूचा सुद्धा उपयोग आपण ह्या ऊसाला आता पुढच्या स्टेजला करणार आहे.